सत्य असेल तेच दिसेल। राज्य उत्पादन शुल्कच्या वतीनं करण्यात आलेल्या कारवाईत अंदाजे 1,20,96,000 रुपये किमतीचा मद्यसाठा, 15 लाख रुपये किमतीचे वाहन तसेच इतर साहित्य असं एकूण 1,35,099 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुखसह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे तसेच पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार गुणात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सी यांनी केलेल्या कारवाईत पुणे मुंबई महामार्गावरील हवेली तालुक्यातील सुतारवाडी पाषाण एका कंटेनर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्यातील विदेशी मद्याचे 1,200 बॉक्स, राज्य गोवा निर्मित झालेली परंतु मध्य प्रदेशात राज्यात निर्मित व विक्री असलेल्या बनावट लेबलांचा वापर करून रॉयल सिलेक्टेड डिलक्स विस्की या ब्रँडचे विदेशी मद्य आढळून आले। वाहनातून 180 मिली क्षमतेच्या बाटल्यांचे एकूण 10,368 लिटर मद्य जप्त करण्यात आला आहे। मद्य वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या वैध वाहतूक परवानाबाबत विचारणा केली असता कोणताही वैध परवाना आढळून आलेला नाही। त्यांच्याकडे कंट्रोल पॅनल, रिकामे बॉक्सचे बनावट टॅक्स इनव्हॉइस अशी खोटी व बनावट कागदपत्र सादर केली। तसेच वाहतुकीसाठी सादर करण्यात आलेले कागदपत्र संशयास्पद व बनावट असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलंय। या गुन्ह्यामध्ये वाहनांच्या चालक यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 मधील कलम 65 अ इ 80, 83, 86, 90 व 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जप्त मद्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून सदर मद्य बनावट असल्याची शक्यता तपासली जातीये। या कारवाईमध्ये निरीक्षक संदीप कदम आणि त्यांच्या पथकांचा सहभाग आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं नागरिकांना अवैध गावठी दारूपासून दूर राहण्याच्या अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्यांविषयी माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800233999 किंवा 020-269-17-321 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक अतुल कानडे यांनी केलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.